एक महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो बहिणींनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होता, 25वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। यामुळे बहिणी संभ्रमामध्ये गेल्या होत्या की लाडकी बहीण योजना बंद पडली की काय। तर बहिणींनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आजची म्हणावी लागेल, कारण की बघा, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही वाट बघितली आणि सरकारच्या माध्यमातून अखेर आता निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, तुमची प्रतीक्षा आता संपली आणि यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। जी.आर आता प्रकाशित करण्यामध्ये आला आहे। सरकारने आज जी.आर काढला आहे आणि जी.आर नुसारच तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही वाट बघितली होती, तोच निर्णय आता घेण्यामध्ये आला। बघा, त्याबाबत शासनाने आता आदेश देखील जाहीर केले। बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25वा हप्ता तर जमा होणार, परंतु ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता सुद्धा जमा होणार। गेल्या 2 महिन्यांपासून तुम्ही या हप्त्यांची वाट बघत होता, तोच निर्णय आता सरकारने घेतला आणि दोन्ही हप्त्यांचे मिळून 3,000 रुपये तुम्हाला आता एकत्रित मिळणार आहे। तुम्ही भरपूर दिवसापासून अफवा ऐकल्या असतील की रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींना लाभ मिळणार, झेंडावंदनच्या दिवशी बहिणींना लाभ मिळणार, पंचमीच्या दिवशी बहिणीला लाभ मिळणार, अशा बातम्या तुम्ही भरपूर ऐकल्या होत्या। परंतु आज स्वतः सरकारने सांगितलं आहे की आजच या ठिकाणी वितरण होणार आहे। त्यामुळे बहिणींनो, तुमच्यासाठी हे मोठे खुशखबर आता म्हणावी लागणार आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या बहिणींनो, या योजनेसाठी राज्य सरकारकडून सुमारे 9,400 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यामध्ये आला आहे। नागपूरमध्ये बैठक झाली आज सकाळीच आणि नागपूरमध्ये बैठक झाल्याच्या नंतर थेट महाडीबीच्या माध्यमातून हे वितरण पार करण्यामध्ये येत आहे। वितरण आता होत आहे, आदेश देण्यामध्ये आले आहे। बघा, सरकारने या योजनेसाठी आता टप्पे जाहीर केले। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। 2 दिवसांच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे वितरण होणार आहे। त्यामुळे बहिणींसाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे हरकत नाही। तर मग आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, निधीचा योग्य वापर व्हावा आणि खऱ्या गरजूपर्यंत लाभ पोचावा, यासाठी 5 नियमांची काटेकोर तपासणी करून पैशांचं वितरण केलं जात आहे। पहिल्या नियमानुसार केवळ महिलांची ई-के.वाय.सी पुरेशी नाही, तुमचे हजबंड म्हणजे की तुमचे पती किंवा तुमचे वडील, बघा, यांची पण ई-के.वाय.सी असायला पाहिजे असं आता सरकारने अट घातली आहे। बघा, याद्वारे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे की नाही याची खात्री करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्यांदा तर लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी हवीच होती, परंतु आता त्यांच्या वडिलांची किंवा या ठिकाणी त्यांच्या हजबंड किंवा त्यांचे पती, बघा, यांची ई-के.वाय.सी असणं बंधनकारक सरकारने केलं आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, तुमच्या पतीची ई-के.वाय.सी कशी करायची। बघा, तुमच्या पतीची के.वाय.सी बघा, तुमच्या पतीच्या अकाउंटशीच म्हणजे की खात्याशीच असायला पाहिजे। जर नसेल तर मग आता मात्र अडचण निर्माण होणार आहे। बघा, दुसऱ्या नियमांच्या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचे खाते SBI बँकेमध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आहे, त्यांनी के.वाय.सी आणि खात्याचे जोडणे वेळेमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे। बँक खात्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास DBTद्वारे निधी वर्ग होताना अडथळा येऊ नये, यासाठी खातेदारांनी आपले खाते अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे, जेणेकरून हप्त्याची रक्कम थेट खात्यामध्ये जमा होईल आणि जास्ती काही अडचण येणार नाही। तर बहिणींनो, तुमचं आधार कार्ड लक्षामध्ये घ्या, जुनं नसायला पाहिजे, म्हणजे की तुमचं अपडेट झालेलं असावं आधार कार्ड। जर तुमचं आधार आतापर्यंत अपडेट नसेल तर मग मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात। भरपूर दिवसापासून असं निदर्शनास आलं आहे की बहिणी जुनंच आधार वापरीत आहे, म्हणजे की लक्षामध्ये घ्या बहिणींनो, जर तुम्ही 2015 साली आधार कार्ड काढलेलं असेल, लक्षामध्ये घ्या,
तर या ठिकाणी जास्त काही अडचण येऊ शकत नाही. परंतु काही बहिणी अशा आहे ज्यांनी या ठिकाणी त्यांनी 2010 साली आधार कार्ड काढलं किंवा 2006 साली आधार कार्ड काढलं किंवा 2012 साली सुद्धा आधार कार्ड काढलं, तर अशा बहिणींना मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचं आधार कार्ड 15 वर्षांपेक्षा जुनं नसावं. जर तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल तर ते त्वरित अपडेट करून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या बहिणींनो, बघा तिसऱ्या नियमानुसार 2024 ते 2026 या कालावधीमध्ये ज्या कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक झाले आहे, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आली आहे, त्यांना या यादीमधून वगळण्यामध्ये येत आहे. केवळ आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या आणि शेतमजूर महिलांना या योजनेमध्ये प्राधान्याने लाभ दिला जात असून पात्र महिलांची वयाची अट 22 ते बघा या ठिकाणी 65 वर्षे एवढी या ठिकाणी ठेवण्यामध्ये आली आहे. या नियमामध्ये ज्या बहिणी पात्र ठरल्या अशाच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. हा निर्णय स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. आता बहिणींनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आज फक्त राज्यामधील 22 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. तर बघा, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड आणि जालना या दोन्ही जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवायला आता सुरुवात झाली आहे. या भागामधील 7.5 लाखाहून अधिक महिलांना जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता असे दोन्ही मेसेज आता प्राप्त होत असून डेबिटीद्वारे निधी वेगाने वर्ग केला जात आहे. तांत्रिक अडचण नसलेल्या महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम वर्ग होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आज बघायला मिळत आहे. बघा बहिणींनो, गेल्या 2 महिन्यांपासून तुम्ही या हप्त्याची वाट बघत होता आणि आज अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा केला जात आहे. त्याचप्रमाणे विदर्भामधील यवतमाळ आणि मराठवाड्यामधील परभणी या जिल्ह्यामधील शेतकरी व कष्टकरी बहिणी लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा होत आहे. जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता एकाच वेळी जमा केला जात आहे. सुमारे 3.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही विलंबाशिवाय ही मदत पोचविली जात असून पूर्णपणे जर तुमची KYC बरोबर असेल तर मग जास्त अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार. सरकारच्या माध्यमातून घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक म्हणावा लागणार आहे. तर बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, कोकण क्षेत्रामधील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै व ऑगस्टचा एकत्रित हप्ता वर्ग केला जात आहे. 5 लाखाहून अधिक पात्र महिलांच्या खात्यावर डेबिटीद्वारे निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून तांत्रिक त्रुटी नसलेल्या अर्जांना तात्काळ मंजुरी दिल्याने ग्रामीण भागामधील बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. बहिणींनो, बघा, सरकारने आज निर्णय घेतला आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता वाटप आता सुरू झालं. फक्त अट एकच आहे की या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं. जर या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर मग तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते जमा होणार. आता लक्षामध्ये घ्या, पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर त्यानंतर सातारा या महत्त्वाच्या जिल्ह्यामधील सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा करायला सुरुवात झाली आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गरजू बहिणींना कोणतीही अडचण न येता खात्यामध्ये एकूण 3,000 रुपये प्राप्त होत आहे. KYC अचूक असलेल्या महिलांना मोबाईलवर मेसेज प्राप्त होत असून त्या मोबाईल बँकिंगद्वारे पैसे तपासून बघत आहे. लक्षामध्ये घ्या, तुम्हाला खात्री सुद्धा होणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले की नाही, कारण की तुमचा मोबाईल वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचा हप्ता क्रेडिट झाला, त्यानंतर पुन्हा 1,500 रुपये असे करून बहिणींनो तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. तर मग आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो,
पर्यटन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेला पुणे जिल्हा या जिल्ह्यामधील बहिणींसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल. पात्र महिलांच्या खात्यामध्ये निधी वर्ग करण्याचे काम सुरू करण्यामध्ये आलं आहे. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याने दोन्ही जिल्ह्यामधील हजारो महिलांनी सरकारचे आभार आता या ठिकाणी मानला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण असलेल्या सर्व गरजू महिलांचा आता थेट फायदा होत असून खात्यामध्ये पैसे आता जमा केले जात आहे. बहिणींनो, ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही वाट पाहिली आणि हप्ता मात्र जमा झालेला नव्हता. तर मग आता लक्षामध्ये घ्या, राजधानी मुंबईमधील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बघा, या दोन्ही महत्त्वाच्या भागामधील नोंदणीकृत गोरगरीब महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा एकत्रित 3,000 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे वेगाने वर्ग केले जात आहे. नागरी भागामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी महिलांसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरत असून बँकेच्या खात्याशी जोडणे असलेल्या सर्व लाभार्थ्यांना कसल्याही अडथळ्याशिवाय ही मदत आता मिळताना दिसत आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि बहिणींसाठी आता खुशखबर आलेली आहे. मध्य महाराष्ट्रामधील अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर बघा, या भागामधील बहिणींसाठी मोठी बातमी ही म्हणावी लागेल. बघा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर देखील पैशांचे वाटप वेगाने सुरू झाले असून महिलांना मोबाईलवर मेसेज प्राप्त होत आहे. सर्व्हरला जास्त ताण येऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून पारदर्शकता राखण्यामध्ये येत आहे आणि एकाच वेळी वितरण करण्यामध्ये येत नाही. टप्प्याटप्प्याने वितरण होत आहे. पहिला टप्पा मोठा आहे. 22 जिल्ह्याच्या यादीनुसार आज वितरण होणार आहे. म्हणजे की बघा, अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आज वितरण होणार आणि या ठिकाणी बहिणींना खुशखबर येणार. त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार. जर बहिणींनो, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून असाल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर मानावी लागेल, कारण की या भागामधील माता बहिणी गेल्या कित्येक दिवसापासून व महिन्यापासून 25व्या हप्त्याची वाट बघत होत्या. तर मग आता लक्षामध्ये घ्या, उत्तर महाराष्ट्रामधील धुळे आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारकडून आता या ठिकाणी निधी जमा होत आहे. सरकारने शब्द दिला होता की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होईल. तो शब्द आता सरकारने पाळला आहे आणि वितरण आता होत आहे. बघा, जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता सुरक्षितपणे हस्तांतरित केला जात आहे. ज्या बहिणींचे नाव अंतिम पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांना कोणताही अडथळा न येता हा दुहेरी आर्थिक लाभ थेट बँकेमध्ये जमा होत असून महिलांच्या चेहऱ्यावर सध्या समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, मराठवाड्यामधील बीड जिल्हा आणि पुन्हा या ठिकाणी लातूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून निधी हा वर्ग करण्यामध्ये येत आहे. प्रशासनाने या भागामधील सर्व बँकांना सूचना दिली आहे की लवकरात लवकर निधी जमा करा. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी पूर्णपणे जोडलेलं आहे अशा बहिणींना जास्त अडचण येणार नाही आणि बहिणींनो, कसल्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, खानदेशामधील जळगाव आणि त्यानंतर नाशिक या जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागामधील महिलांसाठी देखील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भागामध्ये लाखो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता जमा केला जात आहे. महिलांच्या मोबाईलवर 2 संदेश आता प्राप्त होणार आहे. लक्षामध्ये घ्या, म्हणजे की 25वा हप्ता त्याचे 1,500 रुपये आणि 26वा हप्ता त्याचे पुन्हा या ठिकाणी 1,500 रुपये असे करून बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या,
विदर्भामधील नागपूर जिल्हा आणि त्यानंतर अमरावती या जिल्ह्यामधील नोंदणीकृत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या राबविली जात आहे। स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि बँक अधिकारी यांच्या माध्यमातून आता रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोहोचविली जात आहे। बँक खात्यामध्ये कसल्याही प्रकारे त्रुटी नसल्यास बहिणींना लवकरात लवकर लाभ मिळत आहे। आत्ता जाणून घ्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे यादीमधील जो काय शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे की पालघर। बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे आणि बहिणींसाठी हे मोठे खुशखबरच आता म्हणावी लागणार आहे, कारण की गेल्या कित्येक महिन्याभरापासून बहिणी वाट बघत होत्या। 2 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना हे पैसे आता वाटप होत आहे। बघा, आजपासून सुरुवात झाली आणि आता 2 दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। तर बहिणींनो, तुमचं नाव यादीमध्ये आलं का? जर तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं नसेल तरी पण चिंता करू नका, कारण की स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे टप्प्याटप्प्याने वाटप पूर्ण केलं जात आहे। आणि आज जर तुमचं नाव यादीमध्ये आलेलं नसेल तर उद्या पुन्हा यादी जाहीर होणार आणि या ठिकाणी जेव्हा यादी जाहीर होते सर्वात प्रथम या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जा। ही होती मोठी खुशखबर। धन्यवाद।